अफगाणिस्तानमधून मोठी बातमी समोर येते। पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक केलाय। एकामागून एक स्फोटांनी राजधानी काबूल हादरून गेलाय। काबूलच्या हक स्क्वेअर जवळ हा स्फोट झालाय। अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळते आहे। तालिबानच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली आहे। अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी राजश्री वाघमारे यांच्याकडून। राजश्री, काय अधिक माहिती आहे? दीपाली, अफगाणिस्तानात पाकिस्तानकडून काल रात्री एअर स्ट्राईक करण्यात आली, ज्यामध्ये त्यांची जी राजधानी आहे काबूल ह्याला मेनली त्यांनी स्पॉट केलं होतं आणि काबूलच्या अब्दुल हक स्क्वेअर जवळ हा स्फोट झाला, जिथे एका लँड क्रुझर वाहनाला लक्ष्य करण्यात आलं आणि या घटनेनंतर जवळपास अब्दुल हक स्क्वेअर हे पूर्णपणे बंद झालं। त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठी हडबड वाजली आणि त्यासोबतच इथली जी वाहतूक कोंडी आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली होती। याबरोबरच पाकिस्तानचं जे हवाई दल आहे त्यांनी काबूलमध्ये हल्ला केला, ज्यामध्ये तहरीक ए तालिबान पाकिस्तानचा जो प्रमुख आहे मुफ्ती नूर वली महसूद हा ठार झाला होता। महसूद हा 2018 पासूनच TTPचं नेतृत्व करत होता आणि त्याच्यावर अफगाणिस्तानामध्ये तालिबानांसोबत काम करण्याचा आरोप देखील करण्यात आला होता। आणि काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुफ्ती हे भारत भेटीसाठी आले होते आणि त्यावेळेसच ही घटना घडली, म्हणजे कालचीच। आणि त्यानंतर ही घटना घडली, त्यामुळे नेमकं याचं कारण काय हे अद्याप तरी समोर आलेलं नाही। निश्चितच राजश्री, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।